हाय, हॅलो, नमस्ते. मी आज काही DIY तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे जे आहे वुडनचे आहेत ते फ्रेम होती. त्याच्या साईडचे मी काढून घेतलेले आहेत. आता त्याला व्यवस्थित कट करून घेते आणि छान असं स्टँड बनवणार आहे मी. फ्लावर पॉटच म्हणू शकतो आपण. माझ्याकडे गोल्डन कलर आहे, हे मी पूर्ण स्टिक एका छान म्हणजे एका मापामध्ये मी कट करून घेतल्या ह्या पूर्ण. आणि त्यानंतर गोल्डन कलर त्यांना देऊन घेतला आणि त्यानंतर पेंटचा एक बॉक्स होता, म्हणजे पेंटचे डब्बा, त्यालासुद्धा मी गोल्ड कलर दिला. आणि त्यानंतर ते मी स्टिक करून घेणार आहे. व्यवस्थित माप घेऊन त्याला छान असं स्टिक करून मग ते खूप सुंदर दिसतं सगळं रेडी झाल्याच्या नंतर. आणि गोल्डन कलर खूप छान आहे, खूप व्यवस्थित असा बसला आहे त्याच्यावरती. खूप सुंदर दिसते आणि सगळं झाल्याच्या नंतर पण खूप छान दिसत आहे. त्यानंतर म्हणजे थोडासा कलर उरलेला होता, मग मी काय केलं, हे मुलांचं खेळणं त्याचा मी नेक्स्ट तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल की त्याचा मी काय यूज करणार आहे. आणि ते सुद्धा कुंकवाचं कलर नव्हतं, त्याचा कलर गेल्यामुळे मी त्याला पण कलर दिला. हे रेडी झाले आणि त्यानंतर आता मी ग्लूगनच्या हेल्पनी हे स्टिक करून घेते. एक माप घेऊन म्हणजे कुठपर्यंत चिटकवायचं आपल्याला ते एक माप आपण त्याच्यावरती पेननी गिरवून घ्यायचं आणि त्यानंतर ग्लूगननी ते चिटकून घ्यायचं. ग्लूगनने फास्ट चिटकतं आणि चांगले चिटकून राहतं. फेविकॉलने चिटकतं चांगलं, पण त्याला चिटकायला वेळ घेतं. त्यासाठी ग्लूगनने कसं इन्स्टंट पटकन असं चिटकून जातं, टिकतंही चांगलं. त्यामुळे ते ग्लूगन यूज करून मी त्याला हे केलेलं आहे, चिटकवलेलं आहे. पूर्ण चिटकवून घेते मी चारही साईडने. ऑनलाईन वगैरे खूप जास्त हेवी मिळतात, म्हणजे महाग असतात भरपूरच. हे घरी बनवले मी आणि खूप सुंदर दिसत आहे. त्याच्यावरती आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवलेले आहेत, ते खूप सुंदर दिसत आहे. कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि हे जे आहेत मी मिशोवरून वॉल स्टिकर वॉलपेपर मागवला होता, त्याचंच आता मी टाईल्स बनवणार आहे. आणि हे जे कार्डबोर्ड आहे त्या मापाचं मी मार्किंग करून घेऊन ते कट करून घेणार आहे. ह्याचा यूज मी आता मला बेडरूमचं मेकओव्हर करायचं आहे, थोडेफार चेंजेस करायचे आहेत, त्यात मी यूज करणार आहे. त्यामुळे हे मी सगळं असं व्यवस्थित मापानुसार कट करून घेतले आणि असे 12 पीस मी कट केलेले आहेत. त्यानंतर त्याला आता मास्किंग टेप लावून घेणार आहे चारही बाजूंनी. आणि त्याच्यावरती हे जे आहे वॉलपेपर, हे म्हणजे वेगवेगळे असे चौकोनी वेगवेगळ्या ह्याच्या डिझाईनचे आहेत, त्याला स्टिक करून घ्यायचं. खूप सुंदर दिसत आहे, पूर्ण झाल्याच्या नंतर इतकं छान दिसत आहे. मी आता ह्याचा यूज मी बेडरूमच्या मेकओव्हरमध्ये करणार आहे. पूर्ण झाल्यावर खूप सुंदर दिसत आहे. मी या पूर्ण कार्डबोर्डला मास्किंग टेप लावून घेणार आहे पूर्ण. आणि ते झाल्याच्या नंतर मग ते व्यवस्थित शेपमध्ये कट करून याच्यावरती स्टिक करून घेणार आहे. खूप छान वाटते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण आपल्या घराला सजवण्यासाठी जे काही करतो, जे काही डेकोरेशन करतो, ते आपण कितीही केलं तरी कमीच असतं. कारण आपलं घर म्हणजे किती म्हणजे आपला पूर्ण असं वेळ आपल्या घरात जातो आणि घर म्हणजे असं सुकून असतं. आपण कुठेही फिरायला वगैरे गेलं तरी जेव्हा घरी येतो तेव्हा किती छान रिलॅक्स वाटतं, समाधान वाटतं. तसं म्हणून मला घर होईल तितकं छान असं सजवून ठेवावं वाटतं, सुंदर छान असं करावं वाटतं. हे रेडी झालं आहे. मी मास्किंग टेप लावलं याला आणि त्यानंतर आता हे पूर्ण कट करून घेते मी. 12 पीस आहेत, ह्याच्यात फक्त 5 वेगवेगळे डिझाईन्स आहेत. मी एक डिझाईन डबल घेतलेला आहे. हे आता चिटकवायलाही खूप सोपं आहे आणि म्हणजे झाल्याच्या नंतर खरंच खूप सुंदर ॲक्च्युली म्हणजे टाईल्सच वाटत आहेत त्या. एक आयडिया आली मला आणि बेडरूममध्ये मी त्याचा असं यूज करणार आहे. तोही व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. हे असं काढून घ्यायचं त्याच्यामागचं आणि एखादा कपडा घ्यायचा आणि त्याच्या असं रब करत राहायचं आणि पाठीमागून असं ते मागचं स्टिकर काढत राहायचं. त्यामुळे ते रिंकल्स पण येणार नाहीत, त्याच्यावरती घड्या वगैरे पडणार नाहीत, व्यवस्थित छान दिसतं आणि इक्वली असं बसून जाते व्यवस्थित. म्हणून मग ते असं रब करत करत मागचं त्याचं जे मागचं स्टिकर आहे ते काढून घ्यायचं. हे पूर्ण झाल्यावर ना खरंच इतकं सुंदर छान दिसत आहे. हे आणि ह्याच्यानंतर एक मी कार्डबोर्डवरतीच पेंटिंग केलेले आहेत, त्यासुद्धा मला बेडरूमच्या मेकओव्हरसाठी यूज करायच्या आहेत. मी तो व्हिडिओ लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी. हे पूर्ण खूप सुंदर दिसते, पहा तुम्ही. इतक्या सुंदर छान अशा टाईल्स दिसत आहेत, वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये. शेप नाही आहे, शेप एकच आहे ॲक्च्युली.
आणि डिझाईन्स मात्र वेगवेगळे आहेत, कलर वेगवेगळे आहेत. तर खूप सुंदर आणि छान दिसत आहे. सो हा सुद्धा कार्डबोर्डचं ह्याच्यावरती मी डिझाईन ड्रॉ करून घेतल्या आणि त्यानंतर ह्याला पण मास्किंग टेप लावून घ्यायची सगळीकडून, कारण ते साईडचं जे आहे ते दिसत नाही, व्यवस्थित छान दिसतं. आणि त्यानंतर मग त्या जे काही आपण डिझाईन वगैरे काढून घेतली त्याला कलर देऊन घ्यायचा. कलर दिल्याच्या नंतर ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेतली ना तर इतकं सुंदर आणि छान दिसतं. तर असे मी बरेचसे बनवलेले आहेत. हॉलमध्ये सुद्धा लावलेले आहेत वेगवेगळे. 3 सेटचं आहे, तर हे मी 4 सेटचं बनवले. सो आपण कार्डबोर्डचा खूप छान अशा पद्धतीने यूज करू शकतो. आपलं घर डेकोरेट करण्यासाठी खूप छान आणि सुंदर आपण घर सजवू शकतो, छोट्या छोट्या गोष्टीवरूनही. तर मिशोवरूनही मी एक स्टिकर ऑर्डर केलेले आहेत, तर ते सुद्धा आता मी यूज करणार आहे. तर आता हा व्हिडिओ फक्त DIY तुमच्यासोबत शेअर करत आहे मी. सो तुम्हालाही काही आयडिया येईल ह्यातून. सो तुमचंही घर छान डेकोरेट करू शकता तुम्ही ह्यातलं काही आयडिया घेऊन. सो पूर्णच व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कुठला DIY ह्यातलं कुठलं क्राफ्ट तुम्हाला छान वाटलं ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कलरसुद्धा खूप सुंदर, म्हणजे हा कलर माझा फेवरेट आहे, ऑलिव्ह ग्रीन म्हणतात. सो माझ्या बेडरूममध्ये सुद्धा हाच कलर दिलेला आहे, त्याच्यामुळं मला हा कलर खूप आवडतो. सो हे सुद्धा पूर्ण झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते सगळं कलर वगैरे दिल्याच्या नंतर. तर मी ग्रीन आणि मग त्याच्यानंतर मधल्या जो लाईन्स आहेत त्याच्यात ब्राऊन कलर दिला आणि असेच बाकीचे ह्यांनाही मी कलर देऊन घेतला आणि त्यानंतर आउटलाईन करून घेतली. सो तो व्हिडिओ काय पूर्ण शूट करण्यात नाही आला माझा, त्यामुळे हा एकटाच व्हिडिओ शूट केलेला आहे एकाच पेंटिंगचा. सो बाकीच्याही मी पूर्ण केल्यात आणि तेही तुम्हाला दाखवतेच. तर हे सगळं झाल्याच्या नंतर खरंच खूप सुंदर दिसते आणि याला आउटलाईन केली ना तर अजूनही छान दिसतं. सो हे फ्रेम आपण मास्किंग टेपच्या हेल्पनी भिंतीला चिटकवू शकतो, कारण मास्किंग टेप ना इतकी हेल्पफुल आहे. सो हे असं झालं आहे. तर मी वेगवेगळ्या 4 अशा डिझाईन्स बनवलेल्या आहेत आणि कलर दिल्याच्या नंतर ब्लॅक कलरने आउटलाईन केली ना तर छान उठून सुंदर दिसतं ते. सो हे 4 रेडी झालेले आहेत. आणि मास्किंग टेपनी काय कार्डबोर्ड असं इझिली चिटकून जातं आणि कलर पण निघत नाही, जास्त वेळ टिकून राहतं ते. त्यामुळे भिंतीला वगैरे आपण काही चिटकवायचं असेल ना तर मास्किंग टेप जास्त म्हणजे ओझंवालं नाही होणार, पण असे कार्डबोर्डचे किंवा पेपरचे असे काही असतील ना तर मास्किंग टेपनी छान इझिली चिटकून जातात. सो त्यानंतर ही एक पेंटची बकेट होती. सो त्यालासुद्धा मी रेड कलर देऊन घेतला आणि ह्याच्यात मी रेड मंचुरा लावायचा आहे मला. तर कलर दिला रेड, कारण रेड कलर हा माझा फेवरेट आहे, त्यामुळे कुठल्याही याला सहसा मला रेड कलरच यूज करावा वाटतो. सो पूर्ण रेड कलर देऊन घेतल्याच्या नंतर त्याला ड्राय होऊ दिलं. ड्राय व्हायला थोडासा वेळ लागला. त्यानंतर त्याच्यावरती मी ब्लॅक कलरने रँडमली कुठलीही आपण डिझाईन काढू शकतो जी आपल्याला सुचली त्यावेळी. सो मी ब्लॅक कलरने त्याच्यावरती डिझाईन काढून घेतली. ड्राय झाल्याच्या नंतर माती भरून त्यात मी माझं ते रेड मंचुराचं झाड होतं तर ते लावलं आहे. तो खूप छान, ते ग्रो पण छान करत आहे, सुंदर दिसत आहे, दिसायलाही छान वाटते. सो आणि त्यानंतर कोकोनट शेलचे असे बरेचसे काही प्लांटर्स आहेत. सो आता काही 4-5 मी DIY तुमच्यासोबत शेअर केले. तर असेच अजून वेगवेगळे काही क्राफ्ट वगैरे बनवलेले असतील तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. आणि कसे वाटले हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या सगळ्यातला DIY तुम्हाला कुठला चांगला वाटला तो सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. सो प्लीज सपोर्ट करत राहा, कारण नवीन चॅनल सुरू केलं आहे मी. तर छान तुमचा सपोर्ट आणि कमेंट, तुमचे लाईक्स भेटले तर अजून छान असं प्रोत्साहन मिळतं, खूप छान वाटतं. सो नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहीन. सो ही डिझाईन काढली मी ब्लॅक कलरनी, तर रेड कलरवरती ब्लॅक कलर छान उठून दिसतो त्यामुळे, आणि पूर्ण झाल्याच्या नंतर खरं खूप सुंदर दिसत आहे. आणि हे जे आहे कोकोनट शेल, तर मी वॉलपट्टीच्या मदतीने त्याला चिटकवून घेतले, पूर्ण असं हे केलं आणि त्यावरती सुद्धा ब्लॅक कलरने मी डिझाईन काढून घेणार आहे. तर ह्यातसुद्धा मी स्नेक प्लांट लावले, तर तेही खूप सुंदर दिसत आहे, छान वाटते. आणि व्हाईट कलरवरती सुद्धा ब्लॅक कलर छान उठून दिसतो आहे. सो मी खूप रफली असं काढलं आहे, त्याला काय फार असं एक्स्ट्रा मेहनत घ्यायची गरज लागत नाही. सो ह्यातला कुठला DIY तुम्हाला सगळ्यात छान वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.